आजचा दिवस बुधवार 1 मे. इथं सकाळचे 8:50 झालेत. तर जी काही प्रॅक्टिस आपण कंटिन्यू करत आहे इतक्या वर्षापासून, तर या वाक्यामधला जो शब्द एक आहे निरोध हो, तर ते अनुभव तुम्ही करत असणार आता. तर आजचा विषय हा आहे, की आपण का असोसिएट व्हायचं नोबेल बीइंग्ससोबत किंवा आर्य लोकांसोबत किंवा ग्रेट बीइंगसोबत. तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, ते या एका वाक्यामध्ये, या एका स्टँजामध्ये, एका पॅराग्राफमध्ये आहे. ज्यावेळेस सारीपुत्त पहिल्यांदा बनते सज्जींना भेटतात, तिथंच या प्रश्नाचं उत्तर भेटून जातं. व्हाय वी शुड असोसिएट विथ द नोबेल बीइंग्स. हे धम्म हे तू भब्बवा, हे सम हे तुम तथागतो आह, ते संचया निरोधो एवं वदी महासमन. सारीपुत्त आणि महामोगलायन ज्यावेळेस बनते, सारीपुत्त बनते महामोगलायन ज्यावेळेस ले पर्सन असतात, नॉर्मल पर्सन असतात, त्यावेळेस ते ठरवतात की आपण या दुःखाच्या सागरापासून मुक्त होण्यासाठी भगवंतांना भेटूया. म्हणजे ते शोध घेतात पहिले. पण जाण्याच्या आधी प्रॉमिस करतात की ज्यांना भेटतील तर त्यांनी दुसऱ्याला सांगायचं आणि दुसऱ्याला घेऊन जायचंय. काय कॉम्बिनेशन आहे ना. किंवा मी एकटाच जाणार नाही, तर तू मला सांग. ओके. जेव्हा असज्जींना भेटतात, तर ते विचारतात किंवा तुमचे टीचर काय शिकवतात. तर शॉर्टमध्ये की जे काही निर्माण होत आहे ते कसं नष्ट करायचं ते भगवान बुद्ध शिकवतात. आणि तो मार्ग आहे महासमनोचा. तर यासाठी असोसिएट व्हावं लागतं. तर जेव्हा सारीपुत्त त्यांना भेटतात आणि हे वाक्य ऐकतात, तिथंच श्रोतापन्न होऊन जातात. आता एक आपण कोविडच्या टाइम मध्ये जाऊया थोडस फास्ट मध्ये, जेव्हा ऑनलाईन वगैरे काहीच नव्हतं, तिथूनच सुरुवात झाली सगळी. थोडं त्या पिरियड मध्ये जाऊया. त्यावेळेस आपण सुरुवात केली आहे सर्व गोष्टींची. त्यावेळेस तर फक्त धम्ममंगलम नाव होतं, परंतु नंतर ज्यावेळेस सेशन स्टार्ट झाले तर त्याला एक नाव देण्यात आलं, चित्तविवेका. चित्तविवेका हे नाव माझ्या मनामध्ये आधीपासूनच होतं, असं नाही की त्याच्यानंतर आलं. नाव काय देण्यात तेव्हा सेशन्सला, तर चित्तविवेका. तिथून पकडूया आपण. ओके. तिथून तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस सुरुवात केली, परंतु ज्यावेळेस पासून तुम्ही पण ते ज्ञानश्रींना बघायला लागले, त्यांचा आवाज किंवा त्यांची टीचिंग्स, है की नाही?
तर तुमच्या मनामध्ये श्रद्धा खूप स्ट्रॉंग व्हायला लागली. राइट? श्रद्धा खूप स्ट्रॉंग व्हायला लागली. आता आपल्याला शोधायची गरज नाहीये, सर्वात महत्वाचं. आपल्याला शोधायची गरज नाही. आपल्याला ऑलरेडी आहे. परंतु काय होतं, की जे निवारणं आहेत, ते सुचू नाही देत आपल्याला. ओके. तर का असोसिएट व्हावं लागतं आपल्याला? कारण की आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचंय. आर्य व्यक्ती हा आर्य त्याच वेळेस बनतो ज्यावेळेस तो आठी मार्गावर चाललेला असतो. ओके. तर ज्याच्या वेळेस आपण असोसिएट होतो किंवा ज्याच्या वेळेस आपण त्यांच्यासोबत थांबतो, बघतो, त्यांचं ऐकतो, एव्हरीथिंग. ओके. एव्हरीथिंग. तर काय निर्माण होतं? श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा निर्माण झाली मग जसं की ते ज्ञानश्रींनी आपल्याला मग बरंच काही सांगितलं की प्रॅक्टिस अशी करायची, प्रॅक्टिस तशी करायची, शील चांगले ठेवायचे. त्याच्यानंतर हे केल्यानं हे होतं, ते केल्यानं असं होतं, तसं होतं, बरंच काही सांगितलं. मग तिथून क्लिअर झाला. बघा स्वतःपण काय म्हणजे आर्य व्यक्ती काय करतात? रस्ता क्लिअर करतात, रस्ता दाखवतात. त्याच्यासाठी असोसिएट व्हावं लागतं नोबेल बीइंग सोबत आपल्याला. शील, समता, ज्ञान, नामरूप, प्रतीत्य समुत्पाद, कॉज अँड इफेक्टचं आहे, विपश्यना. अनित्य, दुःख, अनात्म बघावं लागतं प्रत्येक संखारसमध्ये. त्यावेळेस कुठं पण या दुःखाच्या महासागरातून सेफ साईडला येऊन जातो. तर काय करतात आर्य व्यक्ती? आर्य हे आपली दिठ्ठी जी आहे, सम्मा दिठ्ठी क्लिअर करतात. इन शॉर्ट सम्मा दिठ्ठी म्हणजे काय? 4 आर्य सत्याबद्दल त्या व्यक्तीला परिपूर्ण माहिती होऊन जातं. त्याला थेअरी समजते, त्याला प्रॅक्टिस समजते, त्याला रिझल्ट पण समजायला लागतो. राइट? तर ज्या वेळेस आपण नोबेल बीइंग्सला असोसिएट होतो, तर त्यावेळेस काय होतं, की आपली जी एक संपत्ती आहे, ज्याला म्हणतात सब पुरी पाने सया, ती कंप्लीट होते. ओके? ती कंप्लीट होते. म्हणजे सब पुरी समसेवा. सब पुरी पाने सया, सब पुरी समसेवा. Association with the Nobel friends. So who is the Nobel? Who already walked the path. ज्यांनी रस्ता ऑलरेडी फिनिश केलेला आहे. आत्ता दाखवलं तोच होता रस्ता. सबपुरी समसेवा. असोसिएशन विथ द नोबेल फ्रेंड. नोबेल फ्रेंड काय होतात? नोबेल फ्रेंड इफ वी असोसिएट विथ द नोबेल फ्रेंड, आपण आर्यांसोबत, आर्य लोकांसोबत असोसिएशन झालं का ना सद्धम्म सवनं भेटणार आपल्याला. लिस्निंग टू गुड धम्म. रोज. त्यामुळे काय होणार?
की आपण अनित्य दुःख आणि अनंत जसं आहे तसं त्याच्या मुळापर्यंत जाऊन बघण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होणार. वी कॅन अंडरस्टँड द कॉज अँड इफेक्ट. म्हणजे आपल्याला समजायला लागतं की हे हे केल्यानं हे होणार, हे केल्यानं असं होणार. हे नाही केलं तर हे नाही होणार आणि हे नाही केलं तर संपूर्ण तृष्णा नष्ट होणार. तृष्णा संपुष्टात येणार. योनिसो मनसिकार. आणि तीच प्रॅक्टिस आहे पतिपदा, धम्मानुधम्म पतिपदा. आर्याष्टांगिक मार्गावर चालणे. जेव्हा आपण मूळ रूपात सगळं बघायला लागतो, त्याच वेळेस खरा पाथ ओपन होत असतो. लोकोत्तर धाम. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण अशा बिंग सोबत असोसिएट व्हायला पाहिजे. ओके. सो इम्पॉर्टंट काय आहे की पुतुजनाचा जो मार्ग आहे तो लोकी आहे. सुतापत्ती जो मार्ग आहे तो लोकोत्तर आहे. पुतुजनाचा मार्ग जो आहे तो 8 लोकधम्मांनी माखलेला आहे. 8 लोकधम्मांच्याच ह्याच्यावर चालणार. पंचनिवर्ण जे आहे त्याच्यासोबतच राहणार. शील दूर राहणार, समाधी दूर राहणार. 10 दुर्गुण पूर्णपणे आतमध्ये राहणार. 10 दुर्गुण सकायदिट्टी, विचिकिच्छा, शीलबद्ध परमस्स, कामराग, रूपराग, अरूपराग, मान, उदच्छा, अविद्या. हे 10 मध्येच राहणार तो. सगळं उलट आहे. दोन्ही एकमेकाविरुद्ध आहे. यांच्यामध्ये हे राहणार, यांच्यामध्ये हे बिलकुल नाही राहणार. आर्य कांतिशील राहतील स्वतःपणाची. शील तुटतच नाही. सर्वात महत्वाचं. तो तोडतच नाही. तुटायचं जाऊ द्या, तोडतच नाही. इम्पॉसिबल आहे. व्यक्ती खूप माइंडफुलनेस मध्ये राहतो. सो पॉवरफुल माइंडफुलनेस. त्याची जी अं, जागरूकता असते ना, खूप ताकदवर असते. दुःख त्याच्याच होत नाही. दुर्गुणच वर येऊ देत नाही. कारण की मार्गावर चाललेला आहे ना. सम्यक व्यायाम त्यांना माहिती परिपूर्णपणे काय करावं लागतं. आपण वाहत जातो. ओके. म्हणजे काय होतं की प्रॅक्टिस बसले 1 घंटा, 1.5 घंटा आनापाना केला, बुद्धानुස්සती केला. पण मेन जी प्रॅक्टिस आहे ती सुरू होते दिवसभरामध्ये. जे काही आपण करतो, काया वाचा आणि मनाने तिथून सुरू होते. अं, तर माझ्या आजूबाजूला जे काही ऍक्टिव्हिटीज घडतात मी बऱ्याच वेळेस सांगितलं, मी त्यांच्यापासून खूप शिकत राहतो. इव्हन व्हाय बरेच जण साधू, साधू, साधू म्हणतात. ओके. का म्हणता तुम्ही साधू, साधू, साधू? इट इज अ हॅबिट और इट इज अ रिएक्शन. काय करायचं? म्हणजे कशासाठी म्हणतात? ॲक्सेप्ट त्याच वेळेस होणार ज्यावेळेस तुम्ही अवेअर असणार. चला एक एक एक्झाम्पल घेऊया आपण अवेअरनेस आणि साधू, साधूचं. ओके. साधू, साधू, साधू म्हणजे आय आय ॲक्सेप्ट इट. मला स्वीकार आहे. मी तुम्हाला एक चॉकलेट देत आहे आणि ते तुम्हाला स्वीकार करायचं आहे. एकदम सोपं एक्झाम्पल देते, सोपं उदाहरण देते. लक्ष द्या. मी तुम्हाला चॉकलेट देत आहे
आणि तुम्हाला ते स्वीकार करायचं. चॉकलेट घ्या, फ्रूट घ्या. चला फ्रूट देत आहे. चॉकलेट सोडा. फ्रूट देत आहे आणि तुम्हाला ते स्वीकार करायचं तर पहिली पातळी काय असेल तुमची? पहिली जी क्रिया असेल ती असतील, की तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. तुम्हाला स्थिर राहावं लागेल. तुम्हाला स्तब्ध राहावं लागेल. तुम्हाला जागरूक राहावं लागेल. पहिले तर स्तब्ध राहावं लागेल. तुमचं लक्ष त्या फ्रूटवर ठेवावं लागेल तुम्हाला. मी कसं देत आहे आणि तुम्हाला कसं स्वीकार करायचंय. तर स्तब्धताच नाहीये. ओके. तुम्ही हलताय, डुलताय, इकडं पाहताय, तिकडं पाहताय आणि मला ते तुम्हाला 2 सेकंडमध्ये पास करायचंय. तुम्ही कसं घेणार? इम्पॉसिबल आहे. तुमचं लक्षच नाहीये. हं. लक्ष असेल तर जागरूकता निर्माण होते आणि लक्षच नसेल तर जागरूकता निर्माणच होत नाही. फ्रूट काय आहे? फ्रूट लक्ष द्या. फ्रूट फ्रूट काय देते? धम्म. दॅट इस द बेस्ट फ्रूट इन द वर्ल्ड. ओके. पण तुम्ही जागरूकच नाही आणि तुम्ही घेतलंही नाही आणि डायरेक्ट साधू, साधू, साधू म्हटलं. हाऊ इट कॅन बी हां? ते तुमच्या हातातच नाही आलंय. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण साधू, साधू, साधू म्हणतो, वी शुड अवेअर व्हाय वी डूइंग दॅट. आपण अवेअर असलं पाहिजे. ओके. आपण जागरूक असलं पाहिजे. आपण का म्हणत आहे? काय याचं अरे स्वीकार करण्यासाठी चला जाऊ दे. एक एक दुसरं उदाहरण घेऊया, की अ, 2-2 हजाराचं 2-2 हजाराच्या नोट आहे आणि त्याचे 100 नोटचं बंडल आहे. आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला ते देते. मी जाऊ द्या. कोणीतरी तुम्हाला देते. त्यावेळेस तुम्ही अजागरूक असाल का? नाही. क्विकली अलर्ट होऊन जाणार. अरे 2,00,000चं भेटत आहे मला. क्विकली अलर्ट होऊन जाणार. अलर्ट होणार, स्तब्ध होणार, स्थिर होणार रिसीव्ह करण्यासाठी. सेम फॅक्टर धम्माचं आहे. तुम्हाला अलर्ट, स्टेबल, माइंडफुल, एनर्जेटिक व्हावं लागतं खूप. त्यावेळेस फ्रूट आपल्याला भेटतात. असंच नाही भेटत. तर हा जो पुत्तूजनाचा मार्ग आहे, जो उलटा चाललाय, हं, तो सोडून द्या. त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळं असोसिएट व्हावं लागतं नोबेल बीइंगसोबत. ओके. आपल्याला ते दाखवतात. पुत्तूजनांचा मार्ग काय? सोतापन्नाचा मार्ग काय? राइट? आर्य लोकांचा मार्ग काय? दे कॅन शो यू. ते तुम्हाला दाखवू शकतात कारण की ते गेलेले आहेत. तर सबपुरी पानेसया, सब सबपुरी समसेवा 2 शब्द आहेत. तर या सत्पुरुषांचा सहवास हा खूप महत्वाचा असतो. धम्म जागृत करण्यासाठी. धम्मामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी. त्याच्यासाठी अवेअरनेस सतीशिवाय धम्म नाही. सर्वात महत्वाचं सती म्हणजेच धम्म. ओके. धम्म म्हणजे सती आणि सती म्हणजेच धम्म. इम्पॉसिबल आहे विथआऊट सती धम्म अराईज होणं. धम्माचा झरा त्याच वेळेस लागतो ज्यावेळेस सती कंटिन्यू सोबत असते. सती असले तर दुर्गुण निर्माणच होणार नाही. दुर्गुण निर्माण नाही तर दुःखच नाही. बरेच ग्रुपमध्ये पण साधू, 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 साधू. व्हाय? का? आर यू अवेअर? हं. आहात का अवेअर तुम्ही? का फक्त बोलायचं म्हणून बोलताय? कसं रिसीव्ह होणार आहे? तुम्ही दुकानात जा.
तुम्ही पैसे द्या आणि तो तुम्हाला काही वस्तू देतोय, परंतु तुम्ही या डब्याहून त्या डब्यावर, त्या डब्याहून त्या डब्यावर, त्या डब्याहून त्या डब्यावर हात ठेवताय चॉकलेट आणि गोळ्याच्या. काय होणार आहे? तो देऊच शकणार नाही. थोड्या वेळानं तो जे काही देते तो वापस ठेवून देईल. सेम वे एव्हरीवेअर असते. सेम एव्हरीवेअर असते. खूप महत्वाचं आहे. जर आपण याला व्यवस्थितरित्या नाही करू शकलो तर काही खरं नाही. ओके. का का मी दरवेळेस यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो? कारण की आज माझ्या तोंडामधून जे की माझ्या हार्टमधून जे काही निघत आहे सर्व यांच्यामुळं आहे. यांचं असोसिएशन आहे म्हणूनच आहे. ओके. यांचं असोसिएशन आहे म्हणूनच आहे. तर जोपर्यंत आपण आजच्या काळामध्ये तर इम्पॉसिबल आहे. तुम्ही आता लक्षात ठेवा, की आपण नेई आणि पदपरममध्ये या 2 कॅटेगरीमध्ये आहे आपण. आपल्याला प्रॅक्टिस प्लस थिअरीची गरज असते. त्याच्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. परंतु जर फास्टेस्ट वे पाहिजे असेल, तर असोसिएशन पाहिजे नोबेल बीइंग्स सोबत. ओके. त्याच्याशिवाय नाही होणार. त्याच्याशिवाय पाथ क्लिअरच होत नाही. त्याच्याशिवाय पाथ क्लिअरच होत नाही. अ, का ट्राय करा तुम्ही दरवेळेस, दरवेळेस, दरवेळेस? एव्हरी टाईम. का? कारण की ते पाथ क्लिअर करतात आपला, रस्ता क्लिअर करतात. राइट? तर हे खूप खूप इम्पोर्टंट असतं, की आपण असोसिएट व्हायला पाहिजे नोबेल बीइंग्स सोबत. राइट? मी काही माझ्या मोठेपणासाठी नाही टाकत आहे फोटोज. फक्त तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी टाकत आहे. त्याच्यावर माझं उद्दिष्ट काहीच नाहीये. ओके. त्याच्यावर माझं उद्दिष्ट काहीच नाहीये, की तुम्ही फक्त इन्स्पायर व्हा. तुमच्यामध्ये ती स्फूर्ती, तुमच्यामध्ये ती प्रेरणा जागृत व्हावं आणि तुम्ही कंटिन्युअसली त्या मार्गावर रन व्हावं. ओके. हे तितकंच महत्वाचं आहे जेवढं आपण जेवण करतो. जेवढं आपण खातो, जेवढं आपण हे करतो तितकंच महत्वाचं आहे. आणि हे कधीही लक्षात ठेवसान, की इतकं ईझी नसते. ओके. इतकं ईझी नसते तिथपर्यंत पोहोचणं. खूप हार्ड असतं. खूप हार्ड असतं. तर हे जे आपण करत आहे, जे काही प्रॅक्टिस म्हणा किंवा एव्हरीडे मॉर्निंग उठणं, त्यानंतर कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहण्याचा प्रयत्न करणं. हे कशासाठी आहे? हे दुःख पूर्णपणे नष्ट करण्यासाठी. निरोध हो. जन्म तर झाला, त्यासोबत दुःख तर आलेलंच आहे. तृष्णा पण आलेली आहे. पात पण कळलाय. पण तो अजून नष्ट नाही झालाय. नष्ट नाही झालाय. तर हे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी पहिलं फॅक्टर बघा मी तुम्हाला अजून सांगतो. वयाच्या 22-23व्या वर्षापासूनच ज्यावेळेस सुरुवात झाली प्रॅक्टिससाठी, असोसिएशनच नोबेलसोबत झालेलं होतं. त्यामुळं कधी प्रॅक्टिस व्हायची, कधी नाही व्हायची. जास्तीत जास्त जेव्हा घरी यायचो, तर प्रॅक्टिस थोडीशी तुटून जायची. परंतु धम्म श्रवण जे होतं ते कंटिन्यू होतं. तर ज्यावेळेस आपण या नोबेल बीइंग्सला भेटतो, तर आपण खूप इन्स्पायर होतो. खूप प्रेरणा भेटते प्रॅक्टिसवर सॉरी पाथवर प्रॅक्टिस करण्यासाठी. तुम्ही कंटिन्यू चालण्यासाठी खूप.
प्रेरणा भेटते यामधून. कुठून पारमिता पूर्ण होणार जर आपल्याला धम्मच कळणार नाही. तर आर्य हे आपल्याला धम्म सांगत असतात. ज्यावेळेस आपण आर्यांचा धम्म ऐकतो, त्यावेळेस डायरेक्टली आपण रस्त्यावर चालायला सुरुवात करतो. काही मागे-पुढे नाही. म्हणून आपल्याला नोबेल बीइंगचं असोसिएशन हे स्वतःपन्नाच्या फॅक्टरसाठी महत्वाचं आहे. विथआऊट त्याच्या इम्पॉसिबल आहे. रस्ता उघडतच नाही. आपण काही पैचक बुद्ध नाहीये. ओके. त्याला सायलेंट प्रॅक्टिशनर्स म्हणतात, की त्यांना माहिती असतं सर्व काय करायचं अँड दे कॅन डू बाय देमसेल्फ. आपण तसल्यातले नाहीये. आपल्याला रस्ता माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला असोसिएशन, आपल्याला प्रॅक्टिस, आपल्याला या सर्व गोष्टी भेटणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय इम्पॉसिबल आहे. ओके. त्याच्याशिवाय इम्पॉसिबल. म्हणून कंटिन्युअसली आपण ट्राय करायचंय. प्रॅक्टिस तर इम्पोर्टंट आहेच आहे. परंतु आपण असोसिएशन पण ट्राय करायचं. ओके. पतिरूप देशवासा. स्टे इन द suitable places where the Dhamma is flourishing. जिथे धम्म उत्पन्न होतंय, जिथे प्रॅक्टिस कंटिन्यू आहे, अशा ठिकाणी जाऊन राहणं हे सर्वात मोठं आहे. सर्वात चांगलं आहे. हीच तर खरी संपत्ती आहे. जे आपल्याला याच जन्मामध्ये सुखी नाही तर असंख्य जन्मामध्ये सुखी ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी इनफ आहे. ओके. आय थिंक एवढा इनफ आहे टॉक. छोटासा आहे. फक्त मला तुम्हाला थोडंसं इन्स्पायर करायचं होतं. त्यासाठी मी हे तुम्हाला असोसिएशन बद्दल सांगितलंय. ओके. तर काय करतात ते? रस्ता ओपन करतात. ओके. आय थिंक एवढा इनफ आहे.